या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। परवा रात्री चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे गेला असून वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतीतील उभे पीक जमीनदोस्त झालेले आहे। पत्र्याचे शेड 100 फुटांपर्यंत उडालेले असून गहू, हरभरा, ज्वारी, मका, रब्बी पिके आता काढणीला आलेली असताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हा हतबल झालाय। खरीप हंगामामुळे शेतीमालाला भाव नसल्याने रब्बीच्या हंगामात भाव मिळेल अशी अपेक्षा लावून बसलेला शेतकरी हा अवकाळी पावसामुळे निराश होताना दिसतोय। सरकारकडून मदत मिळेल याकडे शेतकरी आस लावून बसलेला आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत टाकावी हीच अपेक्षा आता शेतकऱ्यांची सरकारकडे आहे। आता तुम्ही प्रत्यक्ष बघता जी स्थिती इतकी खराब झालेली आहे की सगळे पिकं म्हणजे नसतानाबूत होऊन गेलेले आहे शेतकऱ्याचे। त्याचे जगणं त्याला असं होऊन गेलेलं अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे। आता तुम्ही प्रत्यक्ष शेतावर आले, तुम्ही शेतावर बघताय परिस्थिती काय शेतकऱ्याची। शेतकरी आधी काय लागवड केलेली होती, आधी कापूस लागवड केलेला होता, कापूसवर बोंडअळी आली, तो कापूस भाव सुद्धा कमी मिळाला यावर्षी, त्यामुळे कापूस परवडण्याच्या मार्गावर नाही, त्याचं उत्पन्न वाढलं असतं, ते बोंडअळीमुळे तो कापूस खराब झाला सगळा। कापसावर मग हरभरा लागवड, हो कापूस उपटून त्याच्यावर हरभरा लागवड केलेली। तरी हरभरा काढण्याला किती दिवस लागले असते? आता अजून हरभराला जवळजवळ 1 ते 1.5 महिना बाकी होता। तेवढ्यात निसर्गाचा असा कोप आला, पाऊस अचानक आला, पाऊस त्यातल्या त्यात वादळी आलं, नंतर गारपीटही झाली, जो हरभरा असा कोरडा झालेला होता तर तो त्याचे जे टाळू आहेत ते सगळे खाली पडून गेलेले आहेत हरभऱ्याचे आणि नुसत्या काड्या उभ्या राहिल्यासारखी परिस्थिती होऊन गेलेली आहे। म्हणजे आता जे येणारं उत्पन्न आहे ते येणार नाही, ते बी काही येणार नाही दादा, आणि खर्च भरपूर लागला, म्हणजे येईल बी उत्पन्न पण त्याचा खर्च बी निघणार नाही शेतकऱ्याचा, जो त्याने खर्च केला तोही निघणार नाही त्याच्यामध्ये, नाही निघणार। मग तात्काळ पंचनामे करून मदत दिली गेली पाहिजे। हो, एवढीच विनंती आता की सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि तात्काळ काहीतरी मदत दिली तर निदान दुधाची भूक ताकावर तरी भागेल, असं त्याला काही ना काही मिळालं म्हणजे त्याचं जीवन जगू शकेल, किंवा त्याला काहीतरी पुढे पेरणीसाठी 2 पैसा मिळेल, मुलांचे शिक्षण आहे, घरातले आजार आहे, येणार जाणार सगळं जो काही ना काही त्याचा आधार मिळेल बरं, एवढी गोष्ट खरी। संपूर्ण आपल्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे त्याचं आडवं झालेलं आहे। हो, तर काय परिस्थिती सध्या याचा आपल्या पिकाची, आणि किती क्षेत्र होतं? हे माझे क्षेत्र 5.5 एकर आहे, 5.5 एकर क्षेत्र आहे। पण आता असं आहे की काही वारावांदीने एवढं नुकसान झालं आहे, गारपीटने वारावांदीने, की नाही शून्यासारखं आहे। आता काढायला तर उलट परत खर्च आहे आम्हाला तो, तर याच्यातून आता पुढे काय मार्ग काढायचा ते तुम्ही बघा आता काय करायचं। तर आता जे उत्पन्न येणार होतं ते आता ते तर शून्य येणारच नाही ना, आता खर्चही भरपूर खर्च भरपूर लागलेला आहे। शासनाचा नियम म्हणजे आता जवळजवळ 8-10 दिवसामध्ये निघणार पीक होत आहे। बरोबर। तर काय अपेक्षा आपली त्या शासनाकडनं, काय मागणी काय ते शासन जे आमच्याकडे मदत करेल ते आता शासनाने करायचे, परिस्थिती पाहून करायला पाहिजे त्यांनी, असं माझी इच्छा आहे। जेवढी जास्त मदत मिळाली तेवढं त्या शेतकरी जो आहे तो उभा राहील बुवा, एवढं आहे फक्त। नाही तर मग कर्जबाजारी तर होणारच आहे ना, असं आहे ना। कर्ज आता तोंडात आलेला घास आहे ना, बरोबर, हा आलेला असतं तर काही ना काही कर्ज फिटलं असतं आमच्या। काय नुकसान झालं? परवा जे वादळ झालं त्याच्यामुळे इथं जे हॉटेलचं शेड टाकलेलं होतं, ते शेडचं वरती पत्रा होता, परवाच्या वादळामध्ये माझं खूप काही मोठं नुकसान झालेलं आहे। तर इथला जो पत्रा होता तो तिथं 100 फुटावर जाऊन तिकडं पडलेला आहे। इतकं तरी बरं झालं की तिथं काही जीवित हानी काही झाली नाही, आणि त्याच्या साईडला आमचं शेत आहे मक्याचं, तो मका पण असं खाली पडून गेलेला आहे त्या वारा वादळामुळे। साधारण किती नुकसान वगैरे झालं असेल? तरी याचं नुकसान धरून त्याला 1,10,000 1,15,000 पर्यंत त्याचं नुकसान होतं, आणि शेताचं वेगळं होतं 5-1 लाखापर्यंत। अपेक्षा अशी आहे की आता पंचनामे करून सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे, तर त्यामुळे आमच्या मिडल क्लास लोकांचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे, एवढंच म्हणणं। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील
विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ। पायात ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।